हे पहा, 1 मार्च 2026 पासून तुमचं व्हॉट्सअप बंद होऊ शकतं. तुमचं व्हॉट्सअप बंद होऊ शकतं कारण सरकारने नवीन नियम जाहीर केलेले आहेत. ते 1 मार्चपासून ते नियम पाळणं अनिवार्य आहे. काय आहे ते नवीन नियम? लक्ष देऊन ऐका, नाही तर तुमचं व्हॉट्सअप बंद होऊन जाईल. काही नंतर फायदा नाही. तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच पाहिजे. वेगवेगळे ठेवता येणार नाहीत. व्हॉट्सअप नंबर आणि सिम कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर तुमचा एकच हवा. आता व्हॉट्सअप सिम कार्डशिवाय चालणार नाही. सिम कार्ड लागेलच त्या नंबरचे व्हॉट्सअप चालवायला. सिम कार्ड लागेलच, लक्षात ठेवा. बिना सिम कार्डचे व्हॉट्सअप चालणार नाही. स्वतः व्हॉट्सअप 6 तासांनी चेक करत राहील की त्या नंबरची सिम कार्ड आहे किंवा नाही मोबाईलमध्ये. स्वतः व्हॉट्सअप चेक करेल 6 तासांनी. जर तुम्ही व्हॉट्सअप चालवण्यासाठी डेस्कटॉप कॉम्प्युटर लॅपटॉप वापरत असाल तर 6 तासांनी तुम्हाला QR कोड स्कॅन करून लिंकिंग करावं लागेल. 6 तासांनी QR कोड स्कॅन करून लिंकिंग करावं लागेल जर तुम्ही कॉम्प्युटर वापरत असणार. फक्त व्हॉट्सअपसाठी नाही, कोणतीही जे मॅसेज भेजणारे सोशल ॲप्स आहेत, सोशल मेसेज भेजणारे ॲप्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा नियम लागू आहे. तर सायबर सिक्युरिटी व्हावी, सुरक्षा व्हावी, फ्रॉड थांबवता आले पाहिजेत म्हणून सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत. ते नियम पाळणं आपल्या सर्वांची जबाबदारी, कर्तव्य आहे. नाहीतर नाही नियम पाळले तर बंद होऊन जाईल व्हॉट्सअप. मग नंतर बोलू नका. नियम पाळा, व्हॉट्सअप चालू ठेवा. जास्तीत जास्त नातेवाईक मित्रांपर्यंत हा मेसेज, ही महत्त्वाची माहिती शेअर करा. नाही तर त्यांचे व्हॉट्सअप बंद होऊन जाईल आणि त्यांना समजण्यासुद्धा नाही का बंद झालं. आहे का नाही महत्त्वाची माहिती? मग करा शेअर. तुम्हाला आवडले सबस्क्राईब करा, पण शेअर नक्की करा. धन्यवाद.